बॉस, एकूण 70 जयराम सापडलेत. ब्रिलियंट बॉस. म्हणजे 15-20 हजारावरून डायरेक्ट आपण 70 वरती लिस्ट आणली आहे. जयराम पाटील, जयराम सावंत, जयराम जयराम जयराम. बॉस 108 वेळा जप होईल एवढे जयराम आहेत. आता यातला नेमका आपला जयराम कोणता कसं ओळखायचं? इरा बेटा ऐक ना, किती रडतेस तू? टीम मी मी नंतर जॉईन करते. ऐक ना ग इरा, किती रडतेस? इरा ना रडू. काय झालं? घे, आली तुझी लाडकी तारिणी मामी. शांत शांत. काय झालं? काय झालं सांग मला. कधीपासून आईकडे जायचंय म्हणून रडते. आता कौशिकी ताई ऑफिस मध्ये आहेत आणि हिची ती केअरटेकर पण आली नाहीये ना. बर ठीक आहे, मी बघते. इरा शांत हो, शांत हो. रडायचं नाही. शान आहे ना माझं बाळ. काय झालं? आईला फोन करायचा आहे. मी करू? थांब. केला होता मी केला होता फोन. तर त्यांच्या त्या असिस्टंटने उचलला. त्या म्हणाल्या की कौशिकी ताई खूप इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये आहेत. मला ना कळतच नाहीये तारिणी, मी काय करू? हिचं कसं म्हणजे. मी बोलते. इरा, आईला यायला वेळ लागणार आहे बाळा. तू एक काम करतेस का? तोपर्यंत तू आणि निशी मामी खेळा. हा चालेल? माझ्यासोबत खेळायचंय? अगं इरा, पण मला बाहेर जायचंय ना बाळा. मला पण एक काम आहे म्हणून. गुड गर्ल आहेस की नाही? मग मी जे सांगते ते तू ऐकतेस पण ना. मग तू आणि निशी मामी थोडा वेळ खेळा. मग मी येते, मग आपण दोघी मिळून खेळू. चालेल? तारिणी, मला काय वाटतं, कौशिकी ताईं व्यतिरिक्त तूच एक आहे जी हिला सांभाळू शकतेस. हा निशी, तू खेळ ना थोडा वेळ तिच्यासोबत. अगं मी खेळेन ग, पण तिने खेळलं पाहिजे ना माझ्या बरोबर. तिला तिची लाडकी तारिणी मामीच हवी आहे. इरा, आपण एक काम करूयात. मी ना येताना तुझ्यासाठी खूप सारा खाऊ घेऊन येते. चालेल? तारिणी काय अगं, आता इतर दुसऱ्या कुठल्याही कामापेक्षा इराला सांभाळणं जास्त गरजेचं आहे. तिला तुझी जास्त गरज आहे. माझं ऐक, तू कुठेही जाऊ नकोस. अगं नाहीतर कौशिकी ताई काय म्हणतील? त्या घरी नसताना आपण एक दिवसही सांभाळू शकलो नाही इराला. अरे आठवलं, पद्मिनी मम्मानी ना मला एक काम सांगितलं होतं. मी आले. हा अगं निशी ऐक. केदार, हाँ? चल ना जेवायला. नाही, तुम्ही जा ना. का रे, कामाचं खूप लोड आहे का? नाही, लोड नाही आहे. फक्त मला काम लवकर संपवून निघायचंय. बायकोला घेऊन बाहेर फिरायला जायचंय. जा खूप मजा करा. बॉस, पुढचा सर्च फिल्टर. तो जयराम हा देवकी काकूंचा मानलेला भाऊ होता आणि दयानंद खांडेकरांचा मित्र. म्हणजे तो साधारण त्यांच्याच वयोगटातला माणूस असणार आहे. बरोबर आहे? जयराम नावाचा ह्या वयातला माणूस होता. 60 ते 70 वय. येस. गुड न्यूज बॉस, आता फक्त 12 जण राहिली आहेत. म्हणजे आपण ज्या जयरामला शोधतोय तो जयराम ह्या 12 माणसांपैकीच कोणीतरी एक जण आहे. टीम, तो माणूस पुढच्या 24 तासाच्या आत मला माझ्या डोळ्याच्या समोर हवाय. बॉस, कसं शक्य आहे? टीम तारिणीसाठी गोष्टी अवघड आहेत, पण अशक्य नाही आहेत. माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे तुम्ही किती स्ट्रॉंग आहात ते. मला खात्री आहे तुम्ही त्याला पाताळातून सुद्धा शोधून काढू शकता, पण पुढच्या 24 तासाच्या आत. तुम्ही तुमचे बेस्ट रिसोर्सेस कामाला लावा. चंदनवाडी एरियामधलं प्रत्येक दार, प्रत्येक घर स्वतः जाऊन चेक करा. टेक्नू, तू या सगळ्यांशी कोऑर्डिनेट करशील. ठीक आहे? टीम, मला खात्री आहे तुम्ही त्या माणसाला शोधून काढाल. ओके, ऑल द बेस्ट. येस बॉस.
अक्कल आहे का ग तुला? कारण मूर्ख आहेस का ग तू? अगं एक छोटं मूल आहे तुझ्या सोबत, तिच्याकडे लक्ष द्यायचं सोडून तू केदारशी फोनवर बोलत बसलीयस. ऑफिस झाल्यावर घरीच येणार आहे तो, मग बोल त्याच्याशी हवं तेवढं. एकतर कौशिकी ताई घरी नाहीये, मीरा दिवसभर रडतीये आणि हिला आधीच ऐकता बोलता येत नाही. आता जर हातपाय मोडले असते तर. निशी, असं काहीही झालेलं नाहीये. काही व्हायची वाट बघायची होती का आम्ही? कारण विसरू नकोस, तुझ्यामुळे ती ऑलरेडी एकदा स्टोर रूम मध्ये लॉक झाली होती आणि आता जर ती वरून खाली पडली असती तर. निशी, मी मुद्दाम केलेलं नाहीये. मुद्दाम नाहीच केलंयस तू, पण जर आज तिला काही झालं असतं तर रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची होती? हो हो निशी, जरा शांत हो. अगं किती बोलतेस? चेतना काकू, तुम्ही मलाच बोलताय? तुम्ही बघितलं नाही का आता काय घडलं ते? हो पण नाही ना झालं तसं. नाही कुणाला इजा झाली आणि तारिणीने सुद्धा इराला वेळेत पकडलं. आणि इराला बघ किती घाबरली आहे ती. इरा येते, माझ्याकडे येते. नाही, तारिणी मामीकडे. बर राहा तारिणी, आता तू तिच्या सोबतच राहा. कौशिकी येईपर्यंत तिची काळजी घे. हो हो चेतना काकू, मी घेईन तिची काळजी. पहिले तिला काहीतरी खाऊ घालतो. बॉस फोन का उचलत नाहीये? बहुतेक नेहमीप्रमाणे मोबाईल बेडरूम मध्ये विसरली असेल आणि किचन मध्ये काम करतस. हे सगळं तो ते हेल्पर आहे ना केदार, त्याच्या टेबलवर जाऊन ठेवायचं. मी मग तुझ्या बाबांना सांगू, पैसे कोण घेतं? तूच ना. अजून पैसे देईन, काम नीट करायचं. कळलं? जा. ऐक 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 ऐक, कोणी दिलं सांगशील? युवराज. अरे कौशिकी खंडेकर. कौशिकी खंडेकरने दिलं सांगायचं आणि त्याला सांगायचं हे आजच्याच कंप्लीट करून हवंय. कुठलंही रिझन नको, कुठेही जायचं नाही, फक्त हे काम कंप्लीट करून द्यायचं. अर्जंट आहे सांगायचं. निघ. केदार, हां, हे काय? कौशिकी मॅडमने पाठवल्यात फाईल. आजच पूर्ण करायला सांगितलं काम. अर्जंट आहे. ठीक आहे, मी करतो. माझ्या हक्काचं सगळं काढून घेऊन बायकोला डेटवर घेऊन जायचं या 150 आणायला. आता बघूया ना कसा जातोय तो हा डेटवर.